ईशानी सोबत काय घडले हे राधिकाला जाणून घ्यायचे होते. जेव्हा ईशानीने तिच्या जीवनात घडलेल्या घटनेबद्दल आणि विराजबद्दल सांगितले, तेव्हा तर राधिका विराजच्या प्रेमातच पडली. ईशानी राधिकाला सांगते, मला या फॅशनच्या वर्ल्डमध्ये यायचं होतं. विराजच्या नावाचा वापर करून मी इथं आरामात येऊ शकत होते. पण त्याने आमचं अफेअर जग जाहीर करायला नकार दिला. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग अशातच एक दिवस मी त्याला त्याच्या शोमध्ये चान्स द्यायला सांगितलं. पण त्याने मला ऑडिशनमध्ये यायला सांगितलं. कारण त्याला असं वशिला लावून कोणाला घेणं आवडत नव्हतं. ऑडिशन्समध्ये ज्या जास्त टॅलेंटेड होत्या त्यांनाच त्याने सिलेक्ट केलं. मग मला खूप राग आला. आता त्याच्या नाकावर टिसून या वर्ल्डमध्ये पाऊल टाकायचं मी मनोमन ठरवलं. पण हा मार्ग पुढे जाऊन किती भयानक असेल याची मी थोडी सुद्धा कल्पना केली नव्हती. ईशानी बोलायचं थांबली आणि तिने राधिकाकडे पाहिलं. राधिका पर्समधून पाण्याची बॉटल काढत होती. तिने ती बॉटल ईशानीला दिली. थँक यू. ईशानीने बॉटल घेतली आणि पाणी पिऊन पुन्हा एक दीर्घ सुस्कारा सोडला. राधिका, यासाठी मी खूप चुकीचं पाऊल उचललं ग. मी त्या डायरेक्टर सोबत शी आता सांगायला पण लाज वाटते. ईशानी डोळे गच्च मिटून बोलली. मॅडम, आपण नंतर बोलू. आता घरी जाऊया. राधिका तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलली. नो, आज मला माझं सगळं मन हलकं करायचं आहे. ईशानी बोलली. मॅडम, ए राधिका, मॅडम नको बोलू ग. ईशानीच बोल. ईशानी हसत बोलली. राधिका पण थोडंसं हसली. हो, तर मी कुठे होते? हा, मी त्या डायरेक्टर सोबत संबंध बनवले. तो मला त्याच्या येणाऱ्या शोमध्ये रोल द्यायला तयार होता आणि त्याने मला दिलाही. राधिका, फक्त त्या एका शोमुळे रातोरात फॅशन वर्ल्डमध्ये माझं नाव झालं. मी खूप खुश झाले होते. पण नंतर नंतर तो डायरेक्टर नको त्या डिमांड करू लागला. मला त्याच्यापासून सुटका हवी होती. म्हणून मी विराजला खोटं खोटं सांगितलं की तो मला त्रास देतोय. तेव्हा विराजने त्याला शांतपणे मी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं. मला वाटलं आता तो माझ्या लाईफमधून कायमचा निघून जाईल आणि तो नंतर मला भेटला पण नाही. पण माझ्या नशिबात अजून खूप काही होणं बाकी होतं. एक दिवस विराज सोबत असताना अचानक मी चक्कर येऊन पडले. तेव्हा विराजने मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट होते. तेही त्या नालायक डायरेक्टर पासून. ऑलमोस्ट 3 महिने होत आलेले. तेव्हा मी खूप घाबरले होते. माझ्या डेली रुटीनमध्ये मी माझी पिरियड मिस झालेले कधी नोटीस केले नाही आणि मला जास्त काही त्रास पण झाला नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आलंच नव्हतं. ईशानी बोलता बोलता रडत होती. राधिका मात्र शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. ईशानीने जे केलं ते तिला चुकीचं वाटत होतं. पण तिला तर अगोदरच माहित होतं की तिने यापेक्षा सुद्धा जास्त चुकीचं केलं आहे. फक्त ती तिच्या तोंडून ऐकायची वाट बघत होती. राधिका, विराज खूप चांगला आहे ग. अगदी जंटलमॅन. त्याला हे सगळं कळलं तेव्हा त्याने मला धीर दिला. अगोदरच 3 महिने होत आलेले. अबॉर्शन करणं त्याला पटलं नाही. म्हणून तो त्या बाळाला स्वतःच नाव देतो बोललं. शिवाय लग्न पण करणार बोलला. त्याने त्याच्या फॅमिलीला पण बेबीबद्दल सांगितलं होतं. पण म्हणतात ना की एखाद्या गोष्टीची नशा फार वाईट असते. माझ्या बाबतीत इथं अगदी तसंच झालं. इंटरनॅशनल फॅशन शो सुरू झाला आणि त्यात मला माझं नाम चमकवायची संधी मिळाली. पण अशा अवस्थेत मी त्या शोमध्ये कशी राहणार? फक्त त्या माणसाच्या बाळामुळे. मी माझं स्वप्न सोडू शकत नव्हते आणि मग मी एक क्रूर प्लॅन बनवला. एका माणसाला पैसे दिले आणि विराज सोबत असताना स्वतःच्याच गाडीचा ऍक्सिडेंट करून घेतला, जेणेकरून विराजला सगळं अचानक घडलं असं वाटावं. ईशानी बोलता बोलता थांबली आणि तिने राधिकाकडे पाहिलं. राधिकाचा चेहरा एकदम शांत होता. हे सगळं त्या डायरेक्टरला कुठून तरी कळलं होतं. म्हणून तो मला ब्लॅकमेल करत होता. त्या दिवशी तू निम्मच ऐकलं असशील म्हणून मी तुला पूर्ण सांगितलं. ईशानी नाक पुसत बोलली. ईशानी, एक विचारू का? राधिका, ईशानी, या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष होता?
राधिकाने विचारलं आणि ईशानीने गस्त डोळे मिटून घेतले. त्याचा काहीच दोष नव्हता, म्हणून तर देवाने मला शिक्षा दिली, कधीही आई न होण्याची. ईशानी पुन्हा पुन्हा हमसून रडू लागली. राधिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. इट्स ओके. होतात चुका आपल्या हातून. आपण माणूस आहे. चुका तर होणारच, पण त्या सुधारता आल्या तर कदाचित त्याचं दुःख मनात राहत नाही. राधिका ईशानी काहीच बोलली नाही. तिने रुमाल काढून चेहरा साफ केला. आज खूप दिवसानंतर तिला तिचं मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं. ईशानी, हे सगळं मला सांगायची खरंच काही गरज नव्हती, कारण मला माहिती असूनही मी हे कोणालाच सांगणार नव्हते. राधिका, तुला सांगावंसं वाटलं, कारण तुला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हा मरणाच्या दारात सुद्धा तू तुझ्या बेबींना वाचवायला सांगत होती, आणि इकडे मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या बाळाला मारलं होतं. त्या दिवशी मला तुझ्यातला आणि माझ्यातला डिफरन्स कळला होता. त्या दिवशी मला माझी चूक खऱ्या अर्थाने कळली होती. नाही तर त्याच्या अगोदर या गोष्टीचं काहीच वाटलं नव्हतं. ईशानी तिच्या डोळ्यात बघत बोलली. राधिका, तुला आठवतं का, बेबी झाल्यावर मी त्यांना एकदा सुद्धा हातात हात लावला नव्हता. अगदी विराजची मॉम मला बेबी घ्यायला इन्सिस्ट करत होती, तरीही मी बेबींना हात नव्हता लावला. ईशानीने विचारलं. हो, आठवतं. राधिका, मला तेव्हा भीती वाटत होती, कारण मी स्वतः माझ्या हाताने माझ्या बाळाला मारलं होतं. त्यामुळे या बेबींना घ्यायला धीर होत नव्हता. पण त्या दिवशी तू बेबीला माझ्या मांडीवर दिलं आणि एक वेगळंच समाधान मनाला लाभलं, जे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. आणि आज पण तू जे केलं त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ टू यू. खरं तर तू मला एक मार्ग सांगितला आहेस माझ्या चुकीचं प्रायश्चित घ्यायचा. ईशानी बोलत होती की तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पुन्हा एकदा नाक आणि डोळे पुसले आणि फोन रिसीव्ह केला. हे, हाय. ईशानी समोरून काहीतरी बोलणं झालं. अमन माझ्याजवळ आहे आणि तुझा नमन राधिकाकडे दूध पितोय. तू ना बाबा खूप काळजी करतो. ते दोघे व्यवस्थित आहेत. आणि विराज, तो ईशानी बोलत होती आणि तिच्या तोंडून विराजचं नाव ऐकून राधिकाची धडधड वाढली. आज ईशानीकडून तिला विराजचं नवीन रूप कळलं होतं. तिला त्या दिवशी डायरेक्टर काढून फक्त ईशानीने तिच्या पोटातलं त्याचं बाळ मारलं एवढंच कळलं होतं. पण आज सगळं क्लिअर झालेलं. विराज एवढ्या मोठ्या पोझिशनवर राहून पण तो अगदी डाऊन टू अर्थ होता. वरून तो जितका गर्विष्ठ आणि कठोर वाटत होता, तितकाच हळवा तो आतून होता. म्हणून तर तो दुसऱ्याच्या बाळाला स्वतःच नाव द्यायला तयार झाला. नाही तर असं कोण करेल? उलट जर एखाद्याच्या गर्लफ्रेंड कडून थोडीशी चूक झाली तरी तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून देईलच. वरून तिच्या चरित्राची दिंडवडे सुद्धा काढेल. पण विराज मात्र एकदम वेगळा होता, आणि त्याचा अंश आपण आपल्या पोटात वाढवला या गोष्टीचा राधिकाला मनोमन अभिमान वाटला. ज्या व्यक्तीला ती इतकी वर्ष द्वेष करत आलेली, अचानक ती व्यक्ती तिच्या नजरेत सर्वश्रेष्ठ बनलेली. ती गालात हसली आणि तिने तिच्या मांडीवर असलेल्या विराजच्या अंशाकडे पाहिलं. ते बाळ नुकतंच दूध पिऊन बाजूला झालं होतं आणि हातपाय जोरजोरात ताठ करत आळस देत होतं. तिने हसून त्याला छातीशी कवटाळलं आणि ईशानीकडे पाहिलं. ती अजूनही फोनवर बोलत होती. येस, डॉक्टरने सगळं चेक केलं. तिघेही एकदम मस्त आहेत. घरी आल्यावर मी तुला रिपोर्ट दाखवते, ईशानी बोलली आणि तिने फोन ठेवला. हो, फायनली. आज खूप दिवसानंतर फ्रेश वाटतंय. मनातली सल कोणासोबत तरी शेअर केली की एकदम हलकं वाटतं, तसं झालंय. बट आय एम फिलिंग हॅपी. थँक यू राधिका, ईशानी दीर्घ श्वास सोडत बोलली. तो उठला आहे आणि त्याला पण भूक लागली असेल. त्याला देतेस का? राधिकाने ईशानीच्या मांडीवरच्या बाळाकडे इशारा केला. ईशानीने लगेच त्याला उचलून तिच्या मांडीवर ठेवलं आणि राधिकाच्या हातातलं बाळ स्वतःकडे घेतलं. राधिकाने मग त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात केली. राधिका, तू हे कोणाला सांगणार नाही ना? स्पेशली मी बाळाला मारलं ते.
ईशानीने थोडं अस्वस्थ होऊन विचारलं. आय प्रॉमिस, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. राधिका मनापासून बोलली. टुडे आय गॉट अ बेस्ट फ्रेंड, पण तुझा नंबर विराज नंतर लागेल. ईशानी हसत बोलली. राधिका पण हसली. यशोना, तुम्ही दोघं दिवसेंदिवस जास्तच आगाऊ होत चालला आहात. आता मी साफ केलं होतं आणि लगेच पुन्हा घाण केलं. दॅट्स नॉट फेअर ना बेबी. राधिका एका बेबीची पाय वर करून त्याला साफ करत बोलत होती. तर तसं दुसऱ्या बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. हो हो, तुला पण साफ करणार आहे. वेट ना. राधिका वैतागून पटापटा साफ करत होती. आज बेबीची नर्स सकाळपासून बाहेर गेली होती. ती आता रात्र झाली तरी आलेली नव्हती. त्यामुळे दोघांचं करता करता तिला नाकी नऊ आलेलं. तिने दुसऱ्याला पण साफ केलं, पण तरीही दुसरं बाळ अजूनही रडत होतं. हे काय झालंय तुला? दूध पण पिला, शी शिव पण झाली. आता का रडत आहेस? राधिका वैतागून बोलली. पण ते बाळ रडायचे थांबत नव्हते. ती आता रडकुंडीला आलेली. ईशानीला फोन करून बोलवावं असं तिला वाटू लागलं. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. तिने समोर पाहिलं तर विराज आतमध्ये येत होता. काय झालं याला? तो काळजीने विचारत आतमध्ये आला आणि बेडवर बसला. माहित नाही, रडत आहे फक्त, ऐकतच नाही. राधिकाचा वैतागलेला आवाज ऐकून त्यानं त्या बेबीला हातात घेतलं. तसं ते शांत झालं. राधिकाला जरा रागात आला. इतका वेळ मी त्याला खेळवत होती, समजावत होती, तरीही तो ऐकत नव्हता. आणि याने फक्त घेतलं काय, लगेच शांत झाला. हे स्वीटहार्ट, मम्माला इतका त्रास द्यायचा नाही. बघ, मम्मा किती चिडली. असं नाही करायचं बेबी. मम्मा मग तोंड फुगवून बसते. तू जास्त त्रास दिला तर ती तुला दुधू नाही देणार. मग माझं बाळ उपाशी राहील. हो ना? विराज राधिकाकडे तिरका कटाक्ष टाकत बोलत होता. ती काही बोलणार तेवढ्यात त्याने जवळ येऊन तिच्या गालावर ओठ टेकवले. राधिका एकदम स्तब्ध झाली. हळूवार कोणीतरी सर्वांगावर मोरपिसारा फिरवल्यासारखं तिला वाटलं. त्यामुळे तिच्या पोटात तिला गुदगुल्या होऊ लागल्या. त्याला काही रिॲक्शन द्यायचं सुद्धा तिला भान राहिलं नाही. तो किस करून बाजूला झाला, तरी ती मूर्तीसारखी त्याला बघत बसली. मग मला कशी आवडली नाही का? आपण पुन्हा देऊया का? विराज राधिकाकडे हसून बघत बोलला. तसं ती भानावर आली. तिने गडबडून नजर खाली घेतली. राधिका, त्याने हाक मारली. हा, ती श्वास कंट्रोल करत बोलली. पण त्याला नजर मिळवणं मात्र तिला जमलं नाही. खरंच किस इतका खराब होता का? त्याने विचारलं आणि तिच्या पोटात गोळा आला. काय बोलतोय हा? तेही उघड उघड. असं कसं करू शकतो हा? ईशानीला कळलं तर काय होईल? विचाराने तिला घाम फुटला. विराज सर, तुम्ही जाता का? यांना दूध पाजून झोपायचं आहे. ते खूप रात्र झाली. ती खाली बेबीकडे बघून बोलली. आज तिचं हृदय खूप जास्त उड्या मारत असल्यासारखं तिला जाणवत होतं. येस, येस, आय एम गोईंग. पण सांग ना, माझ्या बेबीचा किस परफेक्ट होता का? त्याने पुन्हा हसत विचारलं. ती त्याच्या डोळ्यात बघणं टाळत होती. हो, म्हणजे ते मला माहित नाही. मला एक्सपिरियन्स नाही. ती कावरी-बावरी होत बोलली. आयुष्यात पहिल्यांदा ती अशी काही सिच्युएशन बघत होती. त्यामुळे ती हँडल करणं तिला जमत नव्हतं. ओ, देन तुला एक्सपिरियन्स द्यावा लागेल खूप साऱ्या गोष्टींचा. तो गूढपणे बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तर तो मिश्किलपणे हसत होता. ओप, फायनली तू वरती पाहिलं. गुड नाईट. रात्री काही लागलं तर नक्की कळव. तो हसत तिच्याकडे रोखून बघत बोलला आणि निघून गेला. तो जाताच तिने आतापर्यंत दाबून ठेवलेला श्वास सोडला. तिने टेबलवरून टिश्यू पेपर घेतला आणि चेहऱ्यावरचा घाम पुसू लागली. अगोदरच या दोघांना सोडून जाताना माझा जीव जाईल आणि यात जर मी याच्यामध्ये अडकले तर खरंच मरून जाईल. मला लवकरात लवकर इथून जायला हवं. तिने डोळ्यातले अश्रू पुसत निर्धार केला. इकडे विराज हसत बाहेर पडला आणि त्याच वेळी त्याचा फोन वाजला. त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो. विराज. पलीकडून काहीतरी बोलणं झालं.
येस, आय एम ऑन माय राईट, तो बोलला आणि फोन ठेवून दिला. त्याने एकदा राधिकाच्या रूमकडे पाहिलं आणि मग काहीतरी विचार करत तो त्याच्या रूममध्ये गेला. राधिकाने दोन्ही बेबींना झोपवलं आणि ती पण झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या आज तिला झोप येत नव्हती. राहून राहून तिला विराज आणि थोड्या वेळापूर्वी त्याने केलेला किस आठवत होता. आणि मग तिच्या पूर्ण शरीरात तिला आता सुद्धा शहारे जाणवत होते. शेवटी वैतागून ती उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली. तिने सहज कमी आवाजात टीव्ही सुरू केला, जेणेकरून सगळं विसरून जावं म्हणून. पण त्यावर पण आवडीचं असं काहीच लागलं नव्हतं. चॅनल चेंज करता करता शेवटी ती एका ठिकाणी येऊन थांबली. समोर सेलिब्रिटी पार्टीचे काही फोटोज आणि मोमेंट्स दाखवले जात होते. कोणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सगळे सेलिब्रिटी जमले होते. त्याचेच फोटो होते आणि त्या फोटोमध्ये विराज पण होता. त्याच्या आसपास सुंदर हिरोईन आणि मॉडेल्स दिसत दिसत होत्या. एका फोटोमध्ये तर एक मॉडेल त्याच्या गालावर किस करत होती. ते बघून राधिकाने एक सुस्कारा सोडला. रॉक स्टार आहे आणि असं किस करणं त्याच्यासाठी रोजचं काम आहे. आपणच वेडे आहोत जो त्याचा विचार करतोय. कदाचित मागची 23 वर्षे आपण कुठल्याच मुलाला जवळ येऊ दिलं नाही. कोणाचा स्पर्श सुद्धा अनुभवला नाही. त्यामुळे त्याच्या फक्त किसने आपण बेभान झालो. हे फक्त आकर्षण होतं जे एका स्त्रीला पुरुषाबद्दल जाणवतं. आपल्याला सुद्धा असंच जाणवलं. बस, आणखी काही नाही. याचा जास्त विचार करणं फालतूगिरी आहे. तिने टीव्ही बंद केला आणि बेडवर येऊन झोपली. तसंही त्याच्या आसपास इतक्या सुंदर मुली आहेत आणि आपण एकतर रंगाने सावळी आणि त्यात आता वजन पण वाढलं आहे. त्याचा आपल्यात इंटरेस्ट असणं इम्पॉसिबल आहे. तो म्हणजे हजारो तारकांच्या मधला चंद्र आहे आणि आपण पृथ्वीवरून त्याला पाहणारी एक साधी मुलगी. त्याला कधीच शोभणार नाही. राधिकाने डोळे मिटले आणि निद्रा देवीच्या अधीन झाली. दुसऱ्या दिवशी ती बेबीच्या आवाजाने उठली. तिने पटकन एकाला मांडीवर घेतलं, तसं दुसरं पण रडू लागलं. मग तिने त्याला पण दुसऱ्या बाजूला घेतलं. तुम्ही दोघे खूप लाबाड आहात. तुम्हाला फक्त मांडी हवी आहे. खाली झोपायला काय होतं? सारखं सारखं मांडीवर झोपून मज्जा करायला हवी. राधिका दोघांच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत रागवत होती. पण ते दोघे मात्र मस्त तिच्याकडे बघून त्यांचे छोटे छोटे हात पाय हलवत होते. आज दोघांचा पण खेळण्याचा मूड दिसून येत होता. राधिकाने खाली झुकून दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले. तेवढ्यात क्या बात है, आज तो मम्मा बेबी को किसी कर रही है. आवाजाने राधिकाने मान वर करून पाहिलं तर विराज त्यांच्याकडे हसत येत होता. त्याच्या अंगात व्हाईट कलरचा स्पोर्ट ड्रेस होता, ज्यात तो अतिशय आकर्षक दिसत होता. क्षणभर राधिका त्याला बघतच राहिली. तो तिच्या शेजारी येऊन बसला. तरीही ती तिच्याकडेच बघत होती. पण लगेच मग भानावर येत तिने त्याला हसून प्रतिसाद दिला. विराज तिच्या मांडीवरच्या बेबीकडे बघत बोलला आणि त्याच्या तोंडून एलिफंट वर्ड ऐकून नकळत राधिकाच्या भुवया जुळल्या. कॅन आय? त्याने हात पुढे केला तसं राधिकाने एक बेबीला त्याच्या हातात दिलं. हे अमन, तू कधी उठला? डॅडीला आवाज का नाही दिला? आणि हे काय? मी सांगितलं होतं ना रात्री झोपताना मला मेसेज करत जा म्हणून. पण तुला आणि त्याला कोणालाच माझी आठवण येत नाही. दॅट्स नॉट फेअर ना बेबी. आय मिस यू. आय रिअली मिस यू सो मच. विराज तोंड बारीक करून बोलत होता आणि त्याचे शब्द ऐकून राधिकाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. कारण तिला वाटत होतं की तो त्याच्या आडून तिला बोलतोय की काय. पण नंतर तिने दुर्लक्ष केलं. अमन, तुला माहिती आहे डॅडी रोज वाट बघतो. कधीतरी तुम्ही पण मला कॉल कराल किंवा मेसेज कराल, पण तुम्ही कधीच करत नाही. डॅडी सॅड होतो मग. खरंच तुम्हाला माझी आठवण येत नाही का? हो, विराजने विचारलं आणि आता मात्र तो आपल्याशी बोलतोय असं राधिकाला जास्तच फील होऊ लागलं. नमन, बेबी, डॅडीला सांग की आता आम्ही अजून खूप लहान आहोत. आम्हाला फोन नाही करता येत.
पण आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. राधिका तिच्या हातातल्या बेबीला बोलली. अच्छा, फक्त बेबी मिस करतात का? बेबीची मम्मा मिस नाही करत. विराजने आता तिच्याकडे पाहून विचारलं. तसं ती गडबडली. हा अमन, तुमची मम्मा डॅडीला नाही मिस करत का? विराजने खाली बेबीकडे पाहून पुन्हा विचारलं. राधिकाला काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं. ती तशीच गप्प बसली. अमन, मम्मा उत्तर देत नाही. डॅडी खूप बॅड आहेत का? मम्माला डॅडी थोडा पण आवडत नाही का? विराजने तोंडाचा चंबू करून विचारलं आणि राधिका शॉक झाली. तो असं काही विचारेल हे तर तिने स्वप्नात पण विचार केला नव्हता. ती पूर्णपणे गोंधळली. तेवढ्यात तो बेबीला घेऊन तिच्या एकदम जवळ सरकला आणि आता त्याच्या शरीराच्या पुरुषी गंधामुळे तिच्या छातीची धडधड वाढली. एक वेगळी चेतना पूर्ण शरीरभर पसरली. टेल मी राधिका, तुला मी आवडत नाही का? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. शरीरात कंपन जाणवू लागलं. नाही, ती कावरी-बावरी होत बोलली. तसं त्याने भुवया वर करून तिच्याकडे पाहिलं. आय मीन, मला नाही माहीत, ती पुन्हा गडबडून बोलली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. हे, रिलॅक्स. आय वॉज किडिंग. पण यार, माझ्या समाधानासाठी तरी हो आवडतो म्हणून सांगायचं. विराज डोळा मारत बोलला आणि राधिकाने सुस्कारा सोडत जबरदस्ती स्माईल केलं. अमन नमन, तुमची मम्मा खूप घाबरते, सो तिला त्रास नका देऊ. ओके. विराज दोन्ही बेबीकडे बघत बोलला. त्याच्या हातातल्या बेबीने लगेच तोंडाचा पाऊट केला. तसं विराजने हसून त्याच्या कपाळावर किस केला. ते बाळ लगेच जोरजोरात हात आणि पाय हलवून खेळू लागलं. ओ माय स्वीटहार्ट, यू आर सो क्यूट. विराज त्याचे गालगुच्चे घेत बोलला. राधिका शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. तो आला की दोघे बेबी खूप जास्त मस्ती करायचे. आता पण तिच्या मांडीवरच बाळ मान तिरकी करून विराजकडे बघत होतं. एनिवेज, मी जातो. जॉगिंग करून सरळ इथं आलेलो. सो मला आता फ्रेश व्हायचं आहे. आय विल सी यू लेटर माय ऑल बेबीज. तो राधिकाकडे एक कटाक्ष टाकत बोलला आणि तिथून बाहेर गेला. तो जाताच राधिकाने दोन्ही बेबीज छातीशी लावले. बेबीज, तुम्ही खूप लकी आहात. तुमचे डॅडी तुम्हाला खूप प्रेम देतील. ती हलकेच पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली. दिवस असे जात होते. विराज रोज न चुकता राधिका आणि बेबींना भेटत होता. त्यांची काळजी त्याच्या वागण्यातून तिला क्षणोक्षणी जाणवत होती. पण ती मात्र त्याच्याकडे कानाडोळा करत होती. ईशानी पण रोज येत होती. राधिका डेली रुटीन व्यवस्थित फॉलो करत होती. आता आता तिचं वेट पण थोडं कमी झालेलं. तिने तिच्या वडिलांना फोन करून पैसे दिले. आता लवकरच तिचे बाबा सुटणार होते. त्यामुळे ती खुश होती. पण बाबा सुटायच्या आत आपण पण घरी जावं असं तिला वाटत होतं. कारण दिवसेंदिवस विराजबद्दल तिच्या भावना गडद होत चालल्या होत्या आणि त्यामुळे तिला जास्त भीती वाटत होती. आज व्यायाम करताना ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. तेवढ्यात ईशानी आली. हे राधिका, हाऊ आर यू? ईशानीने येताच तिला विचारलं. मस्त, मजेत. राधिकाने हसून उत्तर दिलं. व्हेरी गुड. बरं राधिका, ऐक ना, उद्या आपण दोघी शॉपिंगसाठी जाऊया का? ईशानी ईशानी ॲक्च्युअली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राधिका घाम पुसत तिच्या शेजारी येऊन बसली. हा मग बोल ना. ईशानी, आता 2.5 महिने झाले आणि तुला पण बेबी हँडल करायला जमत आहे. तर आता मी जाते. राधिका नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण मनात जे द्वंद्व सुरू होतं ते तिला आतून पोखरून काढत होतं. व्हॉट? तू जाणार? पण का? ईशानीने थोडं आश्चर्याने विचारलं. का म्हणजे? मी फक्त काही दिवस तुला शिकवण्यासाठी इथे थांबले होते. आता तुला बेबींना व्यवस्थित हँडल करता येतं, तर मला जायला हवं ना? राधिका हसत बोलली. आतमध्ये तिचं मन मात्र हुंदके देऊन रडत होतं. पण अगं, तुझं अजून पूर्ण वेट लॉस कुठे झालंय? ईशानी, ठीक आहे. फक्त 5 किलो जास्त आहे. तेवढं मॅनेज करेन मी. राधिका राधिका, एक विचारू का? ईशानी बोलली. हो, विचार. राधिका,
तुला खरंच यांना सोडून जायचं आहे? ईशानीने विचारलं आणि आता राधिकाचा हुंदका घशापर्यंत आला. पण खूप प्रयत्न करून तिने स्वतःला सावरलं. हो, म्हणजे आता करिअरवर फोकस करायला हवं. राधिका सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवत बोलली. ओके, विराजशी एकदा बोलून घे. ईशानी त्यांच्याशी का? म्हणजे पहिल्यापासून तू आणि त्यांच्या मॉम सोबत बोलणं झालेलं. सो आता पण तुम्हा दोघांना बोलून जाऊ शकते मी. राधिका हो, पण तरीही आता एकदा विराजशी बोलून घे. कारण आता बेबी त्याचे पण आहेत. ईशानी बोलली. राधिकाने एक सुस्कारा सोडला. ओके, आज रात्री बोलते त्यांच्याशी. ती विचार करत बोलली. पण त्याच्याशी कसं बोलायचं ते मात्र तिला कळत नव्हतं. मनात एक हालचाल सुरू झालेली. एक अस्वस्थता वाटत होती. आपण त्याच्याशी बोलू तरी ना? तिच्याच मनाने तिला प्रश्न केला. आज राधिका तिच्या बाबांना भेटायला जेलमध्ये आली होती. फक्त एका तासाचा प्रश्न होता. पण तरीही बेबींना सोडून जाणं तिच्या जीवावर आलेलं. ईशानीने आश्वस्त करूनही तिच्या जीवाची घालमेल होत होती. ती कशीबशी जेलमध्ये बसून तिच्या बाबांची वाट बघत होती. पण मनात मात्र बेबींनी दूध पिलं असेल का? ते उठले असतील का? रडत असतील का? एवढेच प्रश्न घुमत होते. आणि तेव्हा तिला जाणीव होत होती की ती त्यांच्यात किती गुंतली आहे. तिने अस्वस्थपणे एक सुस्कारा सोडला. तेवढ्यात एक पोलीस तिच्या बाबांना घेऊन आला. तिने बाबांना पाहिलं. आज खूप महिन्यांनी ती त्यांना बघत होती. थोडे चांगल्या अवस्थेत वाटत होते. तिचे डोळे भरून आले. राधिका, बाळा. बाबांनी हसून तिला हाक मारली. तशी राधिका त्यांच्या गळ्यात पडली. बाबा, कसे आहात तुम्ही? तिने पुन्हा व्यवस्थित होत विचारलं. मी ठीक आहे. आणि पुढच्या आठवड्यात इथून सुटणार आहे, असं वकील बोलत होते. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले. हो, मला पण बोलले ते. ती बोलली. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. बाळा, तू ठीक आहेस ना? बाबांनी तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून विचारलं. आणि यावेळी राधिकाला तिच्या मनात सुरू असलेलं तांडव थांबवता आलं नाही. ती पुन्हा त्यांच्या गळ्यात पडली आणि मग मात्र तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी केली. तिच्या अशा रडण्याने तिचे बाबा मात्र घाबरले. "ए राधिका, अगं काय झालं?" बाबांनी काळजीने विचारलं आणि राधिका रडता रडता थांबली. कारण सध्या तरी ती काहीच सांगू शकत नव्हती. तिने पुन्हा एकदा तिचे अश्रू थांबवले आणि त्यांच्यापासून बाजूला झाली. ते बाबा, आज इतक्या दिवसांनी तुम्हाला थोडं चांगलं बघते. त्यात आता तुम्ही सुटणार पण आहात. म्हणून थोडं इमोशनल झाले. राधिका डोळे पुसत बोलली. या एका वर्षात जेवढा त्रास आपल्याला झालाय, तो तर कधीच विसरता येणार नाही, बाळा. पण मी इथून सुटल्यावर आपण खूप दूर राहू. तिथं आपण नवीन आयुष्य उभं करू. तिचे बाबा तिला समजावत बोलले. हो बाबा, आपण खूप दूर राहू. अशा ठिकाणी जिथं इथल्या कुठल्याच गोष्टीची आठवण नाही येणार. राधिका दूर बघत गूढपणे बोलली. पण राधिका, एवढे पैसे कसे आले? बाबांनी पुन्हा विचारलं आणि राधिका भानावर आली. बाबा, मी सांगितलं ना तुम्हाला, इथून आपण दूर राहू. तेव्हा सगळं सांगेन. राधिका, बरं, मला जायला हवं. भेटायचा वेळ संपला आहे. तिचे बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले. हो बाबा, काळजी घ्या. राधिका बोलली आणि तिचे बाबा तिथून राहू लागले. पण जाता जाता मध्येच ते थांबले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. राधिका अजून तिथेच उभी होती. राधिका, त्यांनी हाक मारली. हो बाबा. राधिका, तुझी आई आणि बहीण कसे आहेत ग? त्यांनी भरलेल्या आवाजात विचारलं. त्यांच्या शब्दातून त्यांच्या मनातली सल आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. त्या दोघींपैकी कोणीच त्यांना अजून भेटायला आलेलं नव्हतं. दुःख तर होणारच ना. ते ठीक आहेत, ती बोलली. ते कसणूक हसले आणि मग आतमध्ये निघून गेले. राधिकाने एक दीर्घ श्वास घेऊन पर्स उचलली आणि बाहेर पडली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राधिका विराजच्या बाळाची आई झाली होती. पण ती विराजची बायको होईल का? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता
सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.